नमस्कार रसिक हो, मी अबोली बुरांडे. कला वैभव टीमचा आजचा हा आमचा 100वा व्हिडिओ. मी अबोली, शिल्पा, माधव आणि अरविंद काका. आम्ही नेहमीच तुमच्या कौतुकासाठी आणि मराठीच्या प्रेमापोटी काहीतरी देत असतो आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देता, त्याचं कौतुक करता, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आजच्या या 100व्या व्हिडिओमध्ये महासोहळा पंढरपूर वारीचा या सदरात एक विठुरायावरची कविता वाचनात आली. अर्थातच कवी अनामिक आहेत. या कवितेत एका स्त्रीला पंढरपूरची वारी करायची असते, पण प्रपंचाच्या व्यापामुळे असेल किंवा काही गोष्टीमुळे तिला ते जाता येत नाही. तेव्हा तिच्या मनाची जी घालमेल होते, विठुरायाला भेटीची तळमळ, पण त्याचबरोबर घरातून पाय निघत नाही, तर त्यावर अतिशय सुंदर शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. तर ती कविता ऐकवते मी आज तुम्हाला. आणि कलावैभवचं हे 100व तुलसीदल विठू माऊलीच्या चरणी अर्पण करत आहोत आम्ही. आणि तुम्हाला आवडेल याची खात्री आहेच. त्याचबरोबर तुम्ही आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ऐकूया कविता. कवितेचं शीर्षक आहे वारी. पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला, आवर लवकर बयो, निघालेत वारकरी. मी म्हणाले, निघते हा विठू, घरचे एकदा बघते. शाळा सुटेल मुलांची, त्यांना घेऊन येते. लगबग माझी सुरू झाली. नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू, एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू. शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशीच थबकले. काळजातली गलबल लपू पाहत होते, डोळ्यांमधले अश्रू थोपू पाहत होते. नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय घरी, मीच मला समजवत होते परोपरी. घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला, यंदा असू दे, बघू पुढे केव्हा तरी. माझा एक पाय आत, एक पाय बाहेर, वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर. आता डोळ्यामधलं पाणी काही केलं थांबेना, मला सोडून मग त्याचाही पाय निघेना. मी म्हणाले, सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं, संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं. उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी, तूच आता काहीतरी दे बाबा हमी. कोणी म्हणतं ममत्व सोड, कोणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड. गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे, गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे. एकच भीती वाटते बघ विठू, प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी. माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले. त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले. माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, संसार सोडू नकोस, एक फक्त कर. श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलवत ठेव, चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव. इंद्रियांना करू देत त्यांचं काम, मनावर मात्र घाल चांगला लगाम. मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही, प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही. तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी, त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता. मग बघ, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता. हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल, हळूहळू संसाराची भ्रांत पेटेल. अहंकार गेला की ममत्वही सुटेल, रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल. हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश, हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश. निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल. आणि विश्वास ठेव पोरी, पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल. पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल. राम कृष्ण हरी.